खूप सारे मटार बाजारामध्ये आले. चला करूया का छान अशा ताज्या मटाराची भाजी जी मस्त असेल चवीला. तर त्यासाठी इथे मी मटार घेतलेत वाटीभर, 2 टोमॅटो घेतलेत आणि 2 कांदे. त्याचबरोबर आपल्याला काजूही लागणार आहेत. तर हे जे थोडेसे त्यातील जे काजू आहेत ते मी थोडे फ्राय करून घेते आणि बाकीचे ते जे काजू आहेत ते आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे. पण त्याआधी जे कांदा, टोमॅटो आणि ही लाल मिरची आहे, कोथिंबिरीचं देठ, अद्रक, तेजपत्ता, छोटी वेलची, दालचिनी, काळी मिरी हे सगळं थोडं गरम करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, शिजवूनच घ्यायचं ते आणि थोडं शिजवून झालं की तेजपत्ता आणि जे आपण मोठी वेलची टाकली ना, ते वरील कवर काढून टाकायचं आणि ह्या सगळ्याचं करून घ्यायचं वाटण. आता आपले 2 वाटण असणार आहेत. हे जे मी गरम केले ते सगळं थंड झाल्यावर ह्याचं वाटण करणार आणि त्याचबरोबर जे काजू मी साईडला ठेवले होते तर हे मी काजूचे वाटण असणार आहे. फोडणीसाठी थोडंसं बटर आणि तेल घेते. जिरं, हे जे वाटण केलं आहे आपण ते घालायचं. वाटण चांगलं मस्त असं आरामात तेलामधून परतून घ्यायचं, तेल वेगळं होईपर्यंत. त्यानंतर जे काजूची पेस्ट होती ती घालते थोडीशी. सगळं परतून झाल्यावर जे आपण वाटाणे घेणार आहोत ते घालायचे. वाटाणे शिजण्यापुरतं पाणी, चवीनुसार मीठ हे सगळं घालायचं. हा गरम मसाला घालते वरती, मीठ. आता हे शिजवून घ्यायचं. भाजी खूप छान लागते. आपण जी हे घालतो ना काजूच्या बियाची पेस्ट, त्यामुळे ह्या भाजीला ना एक गोडसर अशी थोडीशी चव लागते. पण ही भाजी छान लागते. आपण जशी बाहेर खातो ना तशी चव आपल्याला मिळते ह्या भाजीला. ही झाली एक भाजी. आता मी भेंडीची भाजी करणार आहे. ती ही एकदम लाईट असणार आहे पण छान असणार आहे. त्याच्यासाठी ही जी भेंडी आहे ती अशा ह्या प्रकारे मी चिरून घेते. चिरून झाली पण बघा. आता कांदा लागेल, टोमॅटो लागेल, तोही चिरून घेतला आहे. लसूण, मिरची आणि अद्रक हे जे आहे ना ते ठेचून घ्यायचं असं. तेल, मोहरी, जिरं, हिंग, कांदा, मिरची, अद्रक, लसूण जे ठेचलं आहे ना ते आहे. टोमॅटो घालते, लाल मिरची पावडर, हळद, धणेपूड, गरम मसाला आणि हे काजूच्या थोड्याशा बिया आणि मीठ. हा मसाला चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. झाकून ठेवून थोडं मीठ लागेपर्यंत तो मसाला शिजवून घ्यायचा. त्यानंतर जे आपण भेंडी बारीक बारीक कट केली ती त्यामध्ये घालायचे आणि ही भेंडी वरती खालून असे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घ्यायची. थोडं मीठ आत्ताही टाकते कारण की मगाशी जे मीठ टाकलं ते त्या मसाल्याला अनुसरून टाकलेलं आणि आता हे भाजीसाठी टाकलेलं. तर ही आता ही जी भाजी शिजवताना आपल्याला 2-3 वेळा तरी वरती खाली असं हे करावं लागतं आणि ही भाजी आपली तयार झाली. छान होते ही भाजी, लाईट चवीची, मस्त लागते भाताबरोबर पण आणि चपातीबरोबर पण. ह्या भाजीमध्येही मी काजूच्या बियाचा वापर केला. वाटाण्याच्या भाजीमध्येही काजूच्या बियाचा वापर केला. आता म्हटलं लाडूही आपण काजूच्या बियाचेच वापर करून करूया. त्याच्यासाठी हे वाटीभर मी शेंगदाणे घेतलेत. ते गरम करून घ्यायचे आणि गरम झाल्यानंतर त्याची सालं वगैरे काढून घ्यायची. त्यानंतर जे काजू आणि बदाम मी घेतलेत ना ते आता मी गॅस बंद केला आहे. फक्त त्या गरम तव्यावरती थोड्या वेळ ठेवते. त्यानंतर ह्या शेंगदाण्याची सालं काढून ह्याचं बारीक असं कूट तयार करून घेते. ह्या वाटीमध्ये जे मी बारीक कूट केले ते आहे काजू आणि बदामाचं आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर ही आहे जायफळ पावडर, थोडीशी अर्धा चमचा होईल आणि ही गूळ पावडर. गूळ पावडर मी अंदाजानुसार घालणार आहे. जेवढं मला गोड पाहिजे त्यानुसार थोडी थोडी गूळ पावडर त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि थोडासा ओलावा तयार करण्यासाठी ह्याच्यामध्ये मी हे तूप आहे ते थोडं गरम करून घेतलं आहे. ते तूप घालून मी आपल्या नेहमीप्रमाणे छोटे छोटे असे लाडू मी तयार करून घेते. आता हा लाडू तयार झाला आहे. माझ्याकडे आता खोबऱ्याचं किस पण आहे, त्यामुळे ते खोबऱ्याचं किस ही वरून लावून घेते आणि छान असे शेंगदाणे आणि काजूपासून तयार केलेले हे लाडू, इन्स्टंट लाडू आपले तयार आहे.